आपले तेलंग सर रेडीत का? अंदर कसं येतं? हा रेडी. हा रेडी अ, आहे. सुरुवात करूया. नमस्कार. सर्वात प्रथम निस्वार्थ चळवळीच्या माध्यमातून आपण जे उपक्रम राबवतोय आणि त्या माध्यमातून एक तज्ञ मार्गदर्शकाची आपण आज मुलाखत घेणार आहोत. विशेषतः जे महसुलातील गाड्या अशा आहेत माहिती अधिकार निस्वार्थ चळवळीच्या माध्यमातून माहिती अधिकार कायदा बळकट करण्यासाठी निस्वार्थ चळवळीचे प्रमुख तथा सामाजिक कार्यकर्ते अ, भल्या भल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना कामाला लावणारे ग्रामीण भागातून संघर्षमय जीवन जगताना व्यापक जनहितासाठी लढाऊ बाणापुढे करत काम करणारे सुनील गुजर सर हे मावळ तालुक्यातील लोणावळा येथील आहेत. तरी प्रथमतः मी त्यांची ओळख परिचय करून देतो. अ, तर नमस्कार. आपण सर्वप्रथम आपला परिचय थोडक्यात दिला पाहिजे. हा, नमस्कार. मी मी रघुनाथ गुजर, माहिती अधिकार चळवळी करणारा मावळ तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ता. तर सर्वप्रथम आपण माहिती अधिकार माहिती अधिकारातील उणिवा आणि अडचणींसाठी गुजर सरांकडून आपण चांगले प्रश्न घेणार आहोत. माझे सहकारी जगदीश भाऊ तेलंग सुद्धा आलेले आहेत आणि जगदीश भाऊ आणि मी आम्ही दोघे जण मिळून माहिती अधिकाराचे अडचणी आणि उणिवा ज्या नेहमी सहकारी आणि कार्यकर्त्यांना पडतात त्याच्याबद्दल आपण गुजर सरांकडून त्यांचे उत्तर जाणून घेणार आहोत. वास्तविक बघता गुजर सरांचा जीवन प्रवास खूप महत्वाचा आहे. ते ग्रामीण भागातून येत असताना सुद्धा भल्या भल्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना कामाला लावलेले आहेत. मी सर्वप्रथम गुजर सरांना त्यांचा जीवन प्रवास माहिती अधिकारातील थोडक्यात त्यांनी मांडावा आणि नंतर आपण प्रश्नाला सुरुवात करणार आहोत. मी गुजर सरांना विनंती करेल की सर आपण आपला परिचय आणि जीवन प्रवास माहिती अधिकारातील जीवन प्रवास आपण सांगावा. मी एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील व्यक्ती आहे. परंतु मी माझी ओळख करून देत असताना पत्रकार राजेंद्र बोआसे, जगदीश तेलंगे, सोनटक्के सर, अडवेकेड आणि सर्व आमचे चळवळीचे सर्व कार्यकर्ते यांना मी पहिला नमन करेन की या महाराष्ट्रामध्ये चळवळ सुरू करण्याच्या अगोदर माझ्या भोवतीने ज्या काही प्रसंगातून मला जावं लागलं त्या प्रसंगाचा मी थोडक्यात आपल्या या ठिकाणी परिचय करून देतो. मी सर्वसामान्य महाराष्ट्रातील, पश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील शेवटच्या टोकाला माझं पिंपळी गाव सह्याद्रीच्या कडा पठारामध्ये शहरापासून 7 किलोमीटर अंतरावर बसलेलो. परंतु या राज्यामध्ये भ्रष्टाचाराचा वाव फुटला, पेव फुटला आणि या पेव फुटल्यास माझ्या जरा मनामध्ये संकल्पना आली की आपणही या देशाचं काहीतरी देणं लागतंय. म्हणून मी थोडं थोडं ग्रामपंचायतीपासून, तलाठी कार्यालयापासून अगदी जिल्हा कलेक्टर, एसपी ऑफिसापर्यंत पत्र व्यवहाराचा प्रयत्न केला. त्यामध्ये संघर्षातून जावं लागलं. भल्या भल्यांना न्याय देण्याचं काम केलं. याच्यामध्ये अगदी बीएसपी कमांडो ऑफिस बसून मिलिटरी पर्यंत पत्र व्यवहार केले. एक गरीब कुटुंबात आणि शेतकरी कुटुंबात काम करता मला अनेक संकटाला तोंड द्यावं लागलं. पण मी संविधान मार्गाने लोकशाही पद्धतीने पत्रव्यवहार करीत गेलो आणि अनेक संकटाला मी मात करीत पुढे गेलो. कारण वाचन आणि वाचलं तर वाचेल आणि वाचला तो जगेल या भावनेतून मी एक आजही पहिलं माझ्याकडे सगळं साक्षी पुरावा कायदे असतील, संविधान असेल, तुम्ही आताही बघू शकता. याच ठिकाणी मी नेहमी घेत असताना माझ्या पुढे मी पुस्तकांचा वापर करतो आणि पुस्तकांचा वापर करता संविधान मार्गाने जात असतो. मग त्या ठिकाणी कोणी असू, मला एवढंच कळतं या जगामध्ये एकच भारी, तो म्हणजे कायदा. आणि कायद्याचा उपयोग करून कायद्याच्या मार्गाने मी संघर्षमय जीवन जगत असताना जसं आपण एखाद्या ग्रामीण भागामध्ये खडतर रस्त्यानं बिनचप्पलचं चालवं, पायाला खडे टोचावं, काटे टोचावं, असं मला माझ्या जीवनाच्या प्रसंगातून जावं लागलं. आता कुठं मी डांबरी रस्त्याला चाललोय तर त्यासाठी तुमच्या आमच्या सारख्याची आज चळवळ निर्माण झाली. या 36 जिल्ह्यातील, 15 जिल्ह्यातील आपण कार्यकर्ते एकत्र आलो. ही सद्भावना ठेवून मी याच ठिकाणी आज तुमच्या समोर उपस्थित आहे. गुजर काका, हा सर. आपला जीवन गुजर काका आपला जीवन प्रवास आपण जो सांगितला त्या आपण भरपूर आपण मेहनत घेतलेली आहे.
आणि आजपर्यंत तुम्ही इथपर्यंत पोहोचले आहेत. तर ह्या निमित्तानं मी आपल्याला एक विचारू इच्छितो. माहिती हो सर. अधिकार निस्वार्थ चळवळ मध्ये माहिती अधिकार मोफत शिकवण्याचं आपलं उद्दिष्ट काय काका? माझं उद्दिष्ट आहे, ही माझी 12 कोटी जनता, या 12 बरोबर. कोटी जनते या 12 कोटी जनतेला न्याय मिळावा, हक्क मिळावा. आणि हे 1950 साली संविधान भारताच्या स्वातंत्र्य करण्यात आलं, त्या दिवशी 75 दिन लागू आला. या प्रजेच्या सत्तेसाठी प्रजेच्या जनते आर्टिकल 19, 20, 21, 22 नुसार जगता आलं पाहिजे. हे माझ्या जनतेपर्यंत कळलं पाहिजे. जे जे कोणी भ्रष्टाचार करतात करू नये, ह्या भावना माझ्या कल्पना आल्या आणि मी या माहिती अधिकारामध्ये पदार्पण केलं. नक्कीच सर, तुम्ही छान प्रकारे उपक्रम राबवला आहे आणि या उपक्रमाला महिना 2 महिना होत चाललेला आहे. खरं म्हणायला गेलं तर मोफत आणि निशुल्क जी आपण माहिती पुरवणार आहोत, प्रशिक्षण देणार आहोत, सेमिनारच्या माध्यमातून आपण चांगले चांगले प्रश्न मार्गी लावणार आहोत आणि कार्यकर्त्यांना एक चांगलं व्यासपीठ आपण जे तयार करून दिले त्याच्यातून नक्कीच अनेक सहकारी कार्यकर्ते तयार होतील. सर, परंतु ही भावना आपल्या मनात कशासाठी निर्माण झाली हा आम्हाला पडलेला प्रश्न आहे. कार्यकर्त्यांना पडलेला खूप मोठा प्रश्न आहे. कारण आज पैशासाठी खूप आम्ही अशा अनेक उदाहरणं ऐकली की 2001 वकिलाकडे एक कार्यकर्ता जातो आणि 2000चा माहिती अधिकाराचा फॉर्म भरून आणतो. असे सुद्धा आम्ही अनेक किस्से ऐकलेत. परंतु आज स्वतः आपण मोफत आणि निशुल्क जेव्हा कार्यकर्त्यांना घडवण्यासाठी मेहनत घेतात, यासाठी आपल्याला कुठून प्रेरणा मिळते सर नेमकं? सर, मी माहिती अधिकार 2012 पासून काम करीत आहोत. मला जवळजवळ 13 वर्ष झाली, 13 ते 14 वर्ष मी माहिती अधिकारात काम करत आहे. आणि हे काम करत असताना जे जे माझ्या होते त्यांनी भांडवल तयार केलं. माहिती अधिकार कार्यकर्त्याकडनं 1500 घेतो, कोण 1000 घेतो, कोण 2000 घेतो. ते बरोबर आहे, परंतु माझ्या अशी संकल्पना आली आपण माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणून घ्यायचे. ज्याने 2005 साली कायद्यासाठी आमरण उपोषण केलं 15 दिवस, आम्हाला कायद्याचं व्यासपीठ तयार करून दिलं. त्याने स्वतःचा जीवाची आधारे यांची संकल्पना डोक्यात सरली, जर आपल्या कायद्यासाठी 15 दिवस अमरण उपोषण करू शकतात, तर आपण जनतेसाठी काहीतरी देणं लागतो. ह्या जनतेला आपण शिकून सुजलम करण्याची भावना निर्माण झाली आणि जे ज्यांनी काही जे धंदे मांडलेत प्रशिक्षणाचे, हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि माझ्या गरीब जनतेला न्याय मिळाला पाहिजे. प्रत्येक जण पैसे भरू शकत नाही, प्रशिक्षण घेऊ शकत नाही. म्हणून निस्वार्थ चळवळच्या माध्यमातून या महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यात मध्ये ही संकल्पना प्रेरण्याची संकल्पना आली आणि हे राबवण्याचे ध्येय धोरण तुमच्या आमच्या मार्गदर्शन करण्याची संकल्पना सुचली. नक्कीच सर, मी तेलंग सरांना विचारू. मी पुढील सूत्र देतोय की तेलंग सरांचा एक खूप महत्वाचा प्रश्न आहे. तेलंग सर आपल्याला प्रश्न विचारतील सर आणि त्याच्याबद्दल आपण नक्कीच मार्गदर्शन करावं त्याबद्दल. नक्कीच. गुजर काका, नमस्कार. आपली जे तळमळ आहे की या महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेला तुमचं प्रशिक्षण देण्याचं जे तुम्ही ध्येय ठेवलं, जे उद्दिष्ट ठेवलं, हे खरोखर अभिमानास्पद आहे. कारण आजकाल मोफत कुणीही शिकवत नाही. सर्वजण जे माहिती अधिकाराचं जे भांडवल केलं, त्या भांडवलाच्या माध्यमातून तुमची जे तळमळ आहे की माझा कार्यकर्ता हा फुकट शिकावा आणि त्यानेही तुम्ही ज्या पद्धतीनं केसेस हँडल करता त्याप्रमाणे त्यांनी पण शिकावं, हे तुमची जिद्द, हे अभिमानास्पद आहे. तर या मुद्द्यातून काका एक तुमच्याकडे एक प्रश्न करतो मी. माहिती अधिकार कायद्या बरोबरच आपण महसूल कायदा 1966 ह्याचे कायद्या तज्ञ आहात. त्या निमित्तानं त्याबद्दल ह्या कायद्याचं ज्ञान आमच्या सामान्य जनतेला थोडं सांगाल अशी मी आपल्याकडून अपेक्षा करतो. सर, मी तेलंगे सरांनी खूप छान प्रश्न विचारला आणि तो प्रश्न आता
प्रत्येकाच्या गावात, प्रत्येकाच्या घरात, प्रत्येकाच्या तालुक्यात, प्रत्येकाच्या जिल्ह्यात सतवतो, तो म्हणजे जमिनीचा. आणि जमिनीची नाळ ही महाराष्ट्र महसूल अधिनियम 1966 च्या कलमान्वये जोडलेली आहे. मग भावाभावात वाद असतील, वारस नोंदीचा विषय असेल, तलाट्याने तुमचं नाव गाळला, वारस नोंदीला तुमच्या भावाने नाव गाळले असेल, एकुम्याची नोंद कमी करताना एकुम्याचीच वारस नोंद वडली असेल आणि एकुम्याच्या पोटातले नाव तसे ठेवले असेल, अपक शहरा असताना, फक्त अपक शहरा असताना त्याच्या आईची वडिलांची सही, आईची सही घेऊन पुढे विक्री केली असेल, तुमचं एखादा फेरफार पारित झाला तर 1 वर्षामध्ये त्याला महाराष्ट्र महसूल अधिनियम 1958 नुसार कशी तक्रार करायची, 155 कसा दाखल करायचा, ह्या पद्धतीनं माझी संकल्पना आली. जरी तुम्ही एखाद्या वकिलाकडे गेला आणि अपील दाखल करायचा असेल 247 अन्वये, ते 1 लाख रुपये घेतात. मग माझ्या कारण मी प्रसंग बघितलेले आहे आणि मग माझ्या डोक्यात आली, कायद्यात कुठं अर्ध असं काही तुमची तरतूद नाही की तुम्ही वकील जावा म्हणून. तुम्ही सेक्शन 21 नुसार जर बघितलं तर तुम्हाला सर्व अर्ध न्यायिक न्यायालयामध्ये महाराष्ट्र शासनाचं एक जजमेंट आहे. त्या जजमेंटच्या अनुषंगानं आपण स्वतः अपील दाखल करू शकतो. पण त्यासाठी जर महाराष्ट्र महसूल अधिनियम 1966 कायदा जर तुम्ही वाचला, ती संचिका जर वाचली, तर त्याच्यात तुम्हाला अगदी सोपं आहे, काही अवघड नाही. पहिल्यांदा करवतखण काढायला अवघड जातं, पण जेव्हा करवतखण येतं तेव्हा काना मात्रा यालांटी उकार अंश द्यायला तुम्हाला काहीही अवघड जात नाही. मला असं म्हणायचंय की महसूलमध्ये खूप लूट चालू आहे. साधं 155 दाखल करते 30,000 रुपये घेतात. मी 30 पैसे न करता निकाल घेतो. कालच 2 सुनावण्या करून आलो. म्हणजे माझा नागरिक सुज्ञान आणि यासाठी माझी भावना आहे की महसूलमधील कायद्याचं प्रशिक्षण, माहिती अधिकाराचं प्रशिक्षण, अपील कसं करायचं, अपील फेटाळल्यानंतर सेकंड अपील मध्ये कसं जायचं अपर जिल्हाधिकाऱ्याकडं, अपर जिल्ह्याने फेटाळलं तर विभागीय आयुक्त कसं जायचं, विभागीय आयुक्तांनी फेटाळलं तर मंत्रालयात कसं जायचं, यावर माझा अभ्यास चालू आहे. माझा कुठलाही शेतकरी यापासून वंचित नाही राहिला, माझा प्रत्येक कार्यकर्ता शिकला पाहिजे, ही माझी भावना आहे. तुम्ही छान प्रकारे आम्हाला मार्गदर्शन करत आहात, त्याबद्दल नक्कीच आम्हाला आनंद वाटेल आणि अनेक कार्यकर्त्यांना सुद्धा याच्यात फायदा देखील होईल. सर, माहिती अधिकार कायदा 2005 आला, त्याच्यापूर्वी पण असे काही चांगले कायदे होते की ज्याच्यातून माहिती मिळवत होते. आजही जर अभिलेखात आपण महसुलातली गोष्ट आपण सांगितली सर, महसुलात साधा अर्ज केला, 5 रुपयाचं तिकीट लावलं तरी आपल्याला 7 दिवसात माहिती मिळते. मग अशी माहिती आपण इतर कार्यालयात पण घेऊ शकतो का? किंवा 30 दिवसात माहिती नाही मिळाली तर पुढे आपण कशा प्रकारे अपिलात जाऊन माहिती प्राप्त करू शकतो, याच्याबद्दल आपलं मत आणि मार्गदर्शन करा. कायद्यामध्ये शासन परिपत्रकानुसार आपला देश हा संविधान मार्गाने चालतो आणि संविधान हे कागद आणि पेनच्या माध्यमातून चालतं. कुठल्याही कार्यालयात जायचं, माहिती मागायची म्हटलं तर त्याला अर्ज करणं बंधनकारक आहे, कारण कायदा सांगतो, मी सांगत नाही, हे संविधान सांगतं. आणि कुठल्याही कार्यालयामध्ये अर्ज दिल्यानंतर 7 दिवसांमध्ये माहिती त्या कर्मचाऱ्याला किंवा त्या शेतकऱ्याला, त्या अर्जदाराला देणं बंधनकारक आहे. परंतु काय होते की काही जर माहिती दिशाभूल करणारी असेल, ही लोक देत नाही शासकीय अधिकारी. मग त्यासाठी आपला माहिती अधिकार वापरायला लागतो. पण माहिती अधिकाराच्या पलीकडे एक कायदा, तो CRPC कायदा, थोडा कलमात बदल झाली, पण तो कायदा महत्वाचा आहे, हे जनतेला माहित नाही. जनतेला अर्ज दिल्यावर माहिती नाही दिल्यावर लोक गप्प बसतात. ते रेकॉर्ड विभाग तुम्हाला हे देतं, लिखित देतं की आमच्या कार्यालयामध्ये हा कागद उपलब्ध नाही. अरे बाबा, अभिलेख जतन कायदा कलम 7, 8, 9 काय म्हणतोय? अभिलेख जतन कायदा 2006 तो काय म्हणतोय? शासनाची 6 गट्टे पद्धत आहे. त्या 6 गट्टे पद्धतीमध्ये कुठला कागद किती वर्ष जतन करून ठेवायचा त्याची नियमावली आहे. पण माझा साधा बोळा शेतकरी, त्याला कायदा माहित नसल्यामुळे तो आपलं लेखी घेतो, वकिलाला देतो, वकील घेतो, त्या अपिलाला लावितो आणि दाखल करतो. नाही, माझा उलट प्रवास आहे, माझा उलट विषय आहे. तो कागद जर नाही मिळाला तर CRPC 166 188 नुसार तुम्ही त्यांच्या वरिष्ठाकडे तक्रार करा. जर त्यांनी त्याच्यावर कारवाई केली नाही किंवा कारवाईचे आदेश दिले नाही तर तुम्ही त्या कलमांतर्गत संबंधित पोलीस चौकीला FIR करा. हा आपला अधिकार आहे संविधानाने दिलेला. आणि ही लोक वापरत नाही, ही शोकांतिका आहे. पोलीस स्टेशन तुमचा घेतलं नाही
रजिस्टर पोस्टाने पाठवा, ईमेलवर पाठवा, त्याच्या वरिष्ठ कार्यालयाला पाठवा, त्याला ते घ्यावा लागेल. एक CRPC 166 188 काय म्हणतोय, हा कागद नष्ट करणे, खोटा बनवणे, गहाळ करणे हा कायद्याने गंभीर गुन्हा आहे. गुन्हा नव्हे, गंभीर गुन्हा आहे. कारण जो 6 गट्टे पद्धतीमध्ये लाल गठ्ठ्यामध्ये जे पेपर असतात, मग 7/12 असेल, पेपर असेल, RTS असेल, तुमचा निकाल असेल, हा कधी नष्ट न होणारा पुरावा आहे. तो जर जीर्ण झाला असेल तर त्याची CD बनवणं बंधनकारक आहे. त्याची CD नसेल आणि नष्ट करायचं असेल तर त्याला वरिष्ठांच्या समोर नष्ट करताना त्याची रजिस्टरमध्ये नोंद घेतली पाहिजे. हे कार्यकर्त्यांनी तिथं मागितलं पाहिजे. हा कागद मिळत नाही ना, हा कागद आपल्या कारणे कधी नष्ट केला, कोणाच्या साक्षात नष्ट केला, साक्षात नष्ट करताना कोण अधिकारी होता, त्या अधिकाऱ्याच्या सही शिक्का त्या रजिस्टरच्या प्रती मागा. जर दिल्या नाही तर तो सुद्धा 166 CRPC 188 अंतर्गत त्याच्यावर गुन्हा होऊ शकतो. अशा पद्धतीनं मी कार्यकर्त्याला विनंती करेल, माहिती अधिकारापुढे महसूल, महसूलच्या पलीकडं CRPC. माहिती अधिकारात माहिती मागता येते आणि माहिती अधिकारात जर नाही माहिती मिळली तर CRPC नुसार आपला गुन्हा दाखल करता येतो, असं मला या ठिकाणी सांगू इच्छितो. नक्की सर. तुम्ही हा तेलंग सर विचारा प्रश्न. हा तर गुजर काका बोला. आपण ह्या जेवढ्या कलमा सांगल्या, ह्या कलमाचं त्यांना विचार करावा, सांगितल्या पद्धतीनं काम करावं. आपण ज्या तळमळीनं सांगताय त्या तळमळीनं आपल्या शेतकरी असेल, आपले कार्यकर्ते असेल, यांनी या तुमच्या तळमळीचा विचार करावा. त्यानंतर मी आपल्याला पुढील प्रश्न विचारतो. तर काका बोला. आपण हे सर्व काम निस्वार्थ करता. हो सर. निस्वार्थ काम करून भल्या अधिकाऱ्यांना आपण वठणीवर आणले. तर मला सांगा काका, यामध्ये सर्वात मोठं शस्त्र आपल्याकडे कोणतं? माझ्याकडं मी पहिलं सांगेन की माझ्याकडं ब्रह्मास्त्र म्हणजे संविधान. बरोबर. आताही तुम्ही पक्ष बघता, आताही बघू शकता, याच ठिकाणी माझ्याकडे संविधान आहे. आपण सर्व बघू शकता, काकाजी दाखवत आहे खरोखर संविधान आहे आणि संविधानाच्या दाऱ्यात राहून संविधानाच्या मार्गाने काका हे प्रश्न सोडवत असतात. ह्यासाठीच मी काकांना हाच प्रश्न केलाय. काका आपण पुढे बोलू शकता. जगामध्ये एकच भारी ते संविधान. सध्या जगामध्ये गरज कशाची असेल तर संविधानाची असेल. तुम्ही म्हणाल का त्या संविधानामध्ये तत्कालीन बाबासाहेबांनी लिखण्या केलेल्या कलमामध्ये तेव्हापासूनच माहिती अधिकार कायदा आहे. हा आता कायदा नाहीये, परंतु त्या कायद्याला अंमलात आणण्याचं काम अण्णा हजारेंनी केलं. परंतु मी ते संविधान का वाचतो, ज्याने जगण्याचं बोलण्याचं अधिकार दिलेत, ज्याने कायदा कसा वापरावा त्याच्यात अधिकार दिलेत, मी ते आर्टिकल वाचतो. त्या प्रत्येक आर्टिकलमध्ये तुमचं कशा पद्धतीनं तुम्ही पाठपुरावा करू शकता हा त्याच्यामध्ये लिहिलेला आहे. आणि त्याच्या अनुषंगाने हे तुमचे कायदे निर्माण झालेत. आणि हे कायदे निर्माण झाले, मी कायद्याची पुस्तकं वाचतो. समजा आता माझ्याकडे असेल साक्षी पुरावा कायदा, हा साक्षी पुरावा कायदा असेल. हा समजा पॉकेट डायरी माहिती अधिकाराची, हे असेल जमीन महसूल खंड असेल, हे असेल हे ग्रामपंचायत अधिनियम असेल, हे असेल जिल्हाधिकारी संजय कुडेकर यांचं प्रश्न उत्तराचं 3000 प्रश्नाचं पुस्तक. म्हणजे हे मी जे बोलत आहे हे मी अभ्यास वाचन करून बोलत आहे, मी मनाचं बोलत नाही. कारण मी एकच मानतो आत्ताच्या काळामध्ये संविधान आणि त्या संविधानाने केलेले कायदे त्याला मी मानतो. आणि त्याच्या अनुषंगाने मी सगळ्या कार्यालयात पाठपुरावा करतो. आणि तो पाठपुरावा करत असताना कुठल्या अधिकाऱ्याचं उत्तर नाही. का उत्तर नाही? कारण मी संविधानाने विचारलेला प्रश्न त्यांच्याकडे उत्तर नाही. कुठलंही काम करत असताना मी गैर पद्धतीनं काम करत नाही. त्या बाबासाहेबांनी घालून दिलेल्या
प्रश्नमंचाचं किंवा संविधानाच्या नियमावलीनं मी मागतो, मग ते कोणी नाही. आणि अशा संविधानाच्या पाठपुराव्याला तुम्हाला जगामध्ये कुणी रोखू शकत नाही. जगामध्ये, मी भारतात नाही बोलत, जगामध्ये बोलतोय, जगामध्ये तुम्हाला कोणी रोखू शकत नाही. कारण त्याच्यामध्ये जे वाक्य लिहिलं, एक वाक्य बदलायसाठी अख्खा देश एकत्र यावा लागतो लोकसभेमध्ये, आणि बहुमत होईल त्यावेळेस त्याचे वाक्य बदलावं लागतं. हे सोपं काम नाही. या अधिकाऱ्याला मी एखाद्या वेळेस जी माहिती मागतो त्या संविधानाच्या मार्गाने मागतो, आणि त्याला ते देणं बंधनकारक नाही दिलं तर त्याचा गुन्हा हा होणारच. अशा पद्धतीने माझं कामकाज चालू असतं. याचाच अर्थ गुजर काका हे संविधान प्रेमी आहेत. संविधानाच्याच मार्गाने हे प्रत्येक अधिकाऱ्याला वट्टीवर आणतात, संविधानाच्या मार्गाने प्रश्न विचारतात, संविधानाच्या दाऱ्यात राहून सर्वच काही काम करतात. म्हणून सर्वच्या सर्व कोणताही अधिकारी असो, तो लहान असो या मोठा असो, गुजर काकांना घाबरल्याशिवाय राहत नाही. कारण ते सत्याच्या मार्गाने चालतात, संविधानाच्या मार्गाने चालतात. पुढील प्रश्न आपण राजेंद्र बुवा हे विचारू शकतात. सर, माझ्याकडे तांत्रिक अडचण असल्या कारणाने तरी सुद्धा व्हिडिओमध्ये मी दिसणार नाही, परंतु मी नक्की प्रश्न विचारेल. सर, गुजर सर, तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यासक आहात हे आम्हा आता सर्व कार्यकर्त्यांना लक्षात येत आहे. आपण एका महिन्यात आपली निस्वार्थ चळवळ 15 जिल्ह्यात पोहोचलेली आहे, आणि लवकरच आपण महाराष्ट्र आपल्या मार्गदर्शनाखाली किंवा आपण आपल्या कामाच्या याच्यातून एकूण महाराष्ट्र व्यापायला आपल्याला वेळ लागणार नाही. नक्कीच आपलं काम आणि कामातून निस्वार्थ सेवा ही खूप महत्वाची आहे. कारण आपण रोज जिल्ह्याच्या ठिकाणी राहतात आणि अडाणी होतकरू लोकांना मदत करतात. ही प्रेरणा जर आम्ही स्वीकारली सर्व कार्यकर्त्यांनी तर नक्की आपल्या महाराष्ट्रातून जी लूट होते, जे पैसे घेतले जातात, 100 रुपये असतील, 50 रुपये असतील, ते आपण कुठेतरी थांबवले पाहिजे, आणि इथूनच आपण भ्रष्टाचाराला आळा घालू शकतो. नक्कीच गुजर काकांचं जे काम आहे ते प्रत्येकाने प्रेरणादायी ठरेल, आणि प्रत्येक याच्यातून काहीतरी शिकण्यासाठी शिकून घेतील. हा आम्हाला खरंच भाग्यवान, आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो की काकांनी एवढे मोठे पुस्तकं वाचलेली आहेत, आणि त्याच्यातून आता महाराष्ट्राला नवदिशा देण्यासाठी निशुल्कपणे मोफत मार्गदर्शन आणि सेमिनार घेणार आहेत. दर गुरुवारी आणि रविवारी मार्गदर्शन होणार आहे. खाली दिलेल्या संपर्क क्रमांकावर आपण नक्की संपर्क साधायचा आहे. आणि भूषण सोनटके असतील, राहुल जयकर असतील, किरण जेजुरकर असतील, आणि सुनील गुजर काकांचा सुद्धा आपण नंबर प्रायव्हेट केलेला आहे. तर फोन लावण्यापेक्षा तुम्ही सेमिनार मध्ये नक्की जोडा, कारण फोनच्या माध्यमातून रोज रोज एकाला उत्तर देणं चुकीचं ठरेल. म्हणून आपण ग्रुपच्या माध्यमातून ग्रुप तयार केलेला आहे. आपला प्रश्न ग्रुपवर टाका, अनेक तज्ञ कार्यकर्ते त्याच्यातून तो प्रश्न सॉल्व्ह करतात. आणि रविवारी आणि गुरुवारी जो सेमिनार भरतो त्याच्यातून आपण आपल्या प्रश्नांना वाचा फोडू. नक्कीच काका, आम्हाला फक्त CRPC, दप्तर दिरंगाई, सेवा हमी कायदा 2015 आणि अभिलेख जतन कायदा याच्याबद्दल जर थोडं कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं तर बरं होईल. नक्की नक्की. मी गेले 12 वर्ष शिकत असताना मला काही ज्ञानगुरू पण लाभले. मी शिष्य होतो, माझे गुरु अनेक होते. मी ज्ञान घेण्याचं काम करतो, ज्ञान देण्याचं काम करतो. ज्ञान दिल्या घेतल्याने वाढत असतं. ज्ञान हे चोरता येत नाही, ज्ञान हे कुणाला चोरून नेता येत नाही, ज्ञान दिल्या गेल्याने वाढतं. म्हणून माझे ज्ञानगुरु नितीन शशिकांत यादव असेल, जागृत महासंघाचे संस्थापक बसवेकर सुभाष बसवेकर असेल, महाराष्ट्र महासंघाचे सन्माननीय बाळकृष्ण मते सर तहसीलदार सोलापूर, हे महसूल मधले कायदे तज्ञ, ते माझे ज्ञानगुरु आहेत. त्याचप्रमाणे माऊली सोनवणे, जमीन हक्क प्रश, आता तुम्ही बघू शकता माझ्या केशाला सिम्बॉल आहे, हा बघा, हा सिम्बॉल म्हणजे याच्यामध्ये हायकोर्टाचे 3 वकील आहेत, सिव्हिल कोर्टाचे तालुक्याचे 2-3 वकील आहेत, आणि माऊली सोनवणे आहे ते माझे ज्ञानगुरु. माझे दाता म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मला संकटामध्ये कुठल्याही पद्धतीचं सहकार्य करतात, अगदी तन मन धन. मी एक सर्वसामान्य कुटुंबातला आहे, पण माऊली सोनवणेकडे मला कुठलाही प्रसंग आला, धनाचा असेल तरी माऊली सोनवणे माझे प्रश्न सोडवतात. परंतु त्यांनी एवढं मोठं ऑफिस वडगाव मावळच्या ठिकाणी घेऊन
आज 2 BHK ऑफिस घेऊन 10,000 रुपये महिना भरतात आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्याला ते उपलब्ध करून दिलं, तालुक्याच्या ठिकाणी आहे. त्याच्यामुळे जमिनीशी निगडीत जे काही प्रश्न असतील ते आम्ही सोडवतो. अगदी महाराष्ट्रातल्या कुठल्याही जिल्ह्यात ते फोन लावायला तयार असतात. असे आमच्या संघटनेच्या माध्यमातून काम करत असताना या योगायोगाने काही दिवसापूर्वी आमचे पत्रकार राजेंद्र भाऊ असतील, सोनटक्के असे जे असे बरेच मंडळी, माझे नाव काय लक्षात नाही, आपल्या माहिती अधिकार चळवळी निस्वार्थ ग्रुपमध्ये जे काही जेवढे काही 700+ कार्यकर्ते आहे हे सगळे माझे मित्र पण गेले. एक राजेंद्र भाऊने एक संकल्पना सुचवली आणि संकल्पाच्या माध्यमातून म्हणलं आपल्या या महाराष्ट्रभर एक निस्वार्थपणे चळवळ सुरू करायची. मी राजेंद्र भाऊला सांगून टाकलं, अगदी चांगला उपक्रम आहे. या जे जगाला भामटे लुटायला निघले ते आपण कुठे थांबवलं पाहिजे. आणि भूषण सोनटके सर ऍडव्होकेट, मला वाटतं मागच्या आम्ही हप्त्यामध्ये तळेगाव या ठिकाणी भेटणार होतो, पण योगायोगाने भेट नाही आमची झाली. असो, पण अशा ह्या सर्व मान्यवर मंडळीचं मला सहकार्य मिळलं. मी अभ्यास करीत गेलो. लोक उत्तर वायामध्ये घरात बसतात, पण मी उत्तर वायामध्ये अभ्यास करतो. आणि माझा असा छंद आहे की मला वाटतं मी संविधान पाठ करावं, मला वाटतं CRPC पाठ करावं, मला वाटतंय महसूल कायदा पाठ करावं, मला वाटतंय ग्रामपंचायत अधिनियम पाठ करावं, मला वाटतंय गाव नमुना 1 ते 31 पुन्हा अभ्यास करावा, मला वाटतंय तलाठी कार्यालय गाव नमुना 1 ते 31 पूर्ण अभ्यास करावा. की माझ्या कार्यकर्त्याला जर कुणी गुतवायचा प्रयत्न केला किंवा काही दिशाभूल प्रयत्न केलं तर त्या ठिकाणी मी स्वतःहून सुनावणीला जाईल. मी आताच मध्ये कलेक्टरच्या 3-4 सुनावण्या केल्या. त्यांनी त्यावेळेस विरोधी वकिलांनी मला विचारला प्रश्न, या वंशाला तुम्ही कसा बोलायला संधी दिली? तर मी म्हणलं, बाबा रे, संविधान आर्टिकल 21 वाच. आणि त्यानुसार मी या ठिकाणी हायकोर्टाच्या जजमेंटनुसार मी या ठिकाणी आलेलो आहे. त्यावेळी त्या वकिलाला काही उत्तर देता नाही आलं. मी ते काल पत्रक बनवले की माझ्या कार्यकर्त्याला माहिती अधिकारचा विषय सोडा, माहिती अधिकाराच्या पलीकडे काहीतरी वेगळं आहे आणि ते आपल्याला शिकायचे. आणि आपल्या लुटणाऱ्या शेतकरी बंधूला, माता भगिनीला, हे लूट करणाऱ्यांना थांबवायचं आहे, ही संकल्पना माझ्या मनामध्ये आली. नक्की सर, तुम्ही तुमची संकल्पना खूप चांगल्या पद्धतीने मांडलेली आहे. आम्हाला खरंच याची नव ऊर्जा मिळेल आणि आपल्या महाराष्ट्रभरात जेव्हा 36 जिल्ह्यात आपण ही चळवळ घेऊन जाणार आहोत, तर याचे दीर्घकालीन उद्दिष्ट कोणती असतील साहेब, की जे आपण पुढील काळात राबवणार आहोत? आणि जी संकल्पना चळवळ म्हणजे अनेक चळवळी तयार झाल्या, त्याच्यातून भारत स्वतंत्र सुद्धा झाला, तर ही चळवळीचे प्रमुख उद्दिष्ट कोणते असतील बरं? माझी पहिलं उद्दिष्ट असेल, चळवळी भारत स्वतंत्र झाला, हे राजेंद्र भाऊ म्हटले पत्रकार अगदी बरोबर आहे. मुघलांचं राज्य होतं, आया बहिणीची आबरू लुटत होती, तेव्हा आऊसाहेब जिजाबाईच्या मनामध्ये एक चळवळ निर्माण झाली. ऐसा पुत्र गोंडा त्याचा त्रिलोकी झेंडा. या महाराष्ट्रामध्ये 2च पुत्र ऐसे जन्मले, एक 14 चळ्याचा ज्यांनी लढा सोडवला ते बाबासाहेब, आणि एक ऐसा पुत्र गोंडा त्याचा त्रिलोकी झेंडा. असे छत्रपती शिवाजी महाराज, ऐसा पुत्र गोंडा, त्यांनी जनतेचा लढासाठी आपलं संविधान अर्पण केले, ते बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये माझ्या कार्यकर्त्याला कोणी रोखायचं काम केलं तर संविधान मार्गाने माझ्या चळवळ ग्रुपच्या आम्ही हजारो कार्यकर्ते एकत्र येऊन तो लढा सोडवणार. माझ्या कुठल्याही कार्यकर्त्याचा प्रश्न प्रलंबित असेल त्यासाठी तो प्रश्न सोडवण्यासाठी या चळवळीच्या माध्यमातून तो प्रश्न सोडवणार. आणि आम्ही सगळं संविधानी प्रेमी कार्यकर्ते आहो, आम्ही कुठल्याही वाईट मार्गाने जाणार नाही, ही संकल्पना माझ्या मनामध्ये आहे. नक्की सर, तुमची संकल्पना खूप छान आहे की आम्ही कोणाकडून 1 रुपया घेणार नाही शिकवायचा, आणि आमचे कार्यकर्तेही कोणाकडून 1 रुपया घेणार नाही. आणि याच्यातून माहिती अधिकार कायदा पण सक्षम होईल आणि कार्यकर्ता सुद्धा सक्षमपणे माहिती निर्भीडपणे मागू शकेल. याच्यातून फायदा असा होईल की जी माहिती अधिकारामध्ये जी वेगळी भूमिका झाली, जी माहिती अधिकाराला बदनाम करण्याची जी भूमिका अनेक चुकीच्या पद्धतीने जे RTI लावतात, माहिती अधिकार लावतात, त्यांच्यामुळे जी आहे त्या तो डाग नक्की पुसला जाईल, याच्यात शंका नाही. परंतु सर, कार्यकर्त्यांना कशा प्रकारे पुढे आपण गाईडलाईन करताना त्यांना कशा पद्धतीने संघर्ष करावा लागेल, किंवा कशा प्रकारे त्यांनी जोडपत्र दाखल करायला पाहिजे, कशा प्रकारे 30 दिवसात माहिती नाही दिली तर अनेक शासन निर्णय झालेले आहेत, अवलोकनाचे झालेले आहेत, माहिती मोफतचे झालेले आहेत,
तर याच्याबद्दल आपल्या माध्यमातून अनेक कार्यकर्ते असे पण शिकले की जे 10 रुपयाचे तिकीट लावत होते, परंतु त्यांचे आता ते 10 रुपये वाचलेत की जे दारिद्र्य रेषेच्या खालील असतील, जे पिवळे रेशन कार्ड असेल, प्राधान्य कुटुंबामध्ये असतील, अशा कार्यकर्त्यांचे 10 रुपये वाचलेत. विचार करा की असे असंख्य महाराष्ट्रातील जेव्हा 36 जिल्ह्यातील 100 कार्यकर्ते, 200 कार्यकर्ते जेव्हा आरटीआय मध्ये उतरतील, तेव्हा आपण प्रामुख्याने त्यांना कशा प्रकारे प्रशिक्षित करणार आहात, त्याच्याबद्दल आपलं मत व्यक्त करा. नक्कीच राजेंद्र पत्रकार यांनी खूप छान प्रश्न विचारला की आमच्या चळवळी ग्रुपमध्ये नवे नवे कार्यकर्ते इन्व्हॉल्व्ह होतात, जॉईंट होतात. जवळजवळ 700+ कार्यकर्ते आहेत. तर माझी तर संकल्पना पूर्ण महाराष्ट्रभर 1 लाख कार्यकर्ते जॉईन करण्याची संकल्पना आहे. आणि जोडपत्र कशा पद्धतीनं भरावं, साधं आणि सोपं. जोडपत्र तुम्हाला विविध नकलेतच पाहिजे असं काही नाही. साध्या पेपरवर, साध्या पेन आणि कागद घेऊन त्याच्यावर तरी तुम्ही लिहिलं तरी चालतं. कायद्यात कुठं असं बंधन नाही की तुम्ही तो छापलेच फॉर्म पाहिजे, पण तुमचं अक्षर सुंदर पाहिजे, जेणेकरून पुढच्याला वाचता आलं पाहिजे. ते करत असताना त्याला 10 रुपयाचं तिकीट लावणं बंधनकारक आहे. पण जे दारिद्र्य रेषेखाली असेल किंवा पिवळे कुपन असेल तर त्याने त्याचा दाखला किंवा त्या कुपनाची रेशन कार्डची त्याला लावणं बंधनकारक. काय होते की शासनाने सांगितले त्याचं 14,000च्या आत उत्पन्न आहे त्याला पिवळं कार्ड, राशन कार्ड लावण्याचा अधिकार आहे. तो 2002चा सर्वे आहे आणि ते कायद्यात बंधनकारक आहे. तसं मी बोलत नाही, शासन परिपत्रक आहे माझ्याकडे. जवळजवळ नाही म्हटलं तर 2,000 परिपत्रक असतील. आणि त्याच्यामुळं मी नुसतं काय कार्यकर्ते काय करतात, लोड करून घेतात, वाचत नाही, हे चुकीचं आहे. आता जोडपत्र दाखल केल्यानंतर समजा तुम्ही 1 तारखेला दाखल केलंय ना, बरोबर पुढच्या 1 तारखेला जोडपत्र ब दाखल करायचं. म्हणजे त्याला माहिती अधिकार अधिनियम कलम 1901 म्हणतात, ते दाखल करायचं. का म्हणतो माहिती का, आपला दिवस वाया गेला नाही पाहिजे. पुढल्या अधिकाऱ्याने तुम्हाला 10 दिवसात शुल्क कळवणं बंधनकारक आहे. त्यांनी जर कळवले नसेल, 15 दिवसाच्या पुढे गेला असेल, तर तुम्ही ज्या वेळेस तो तुम्हाला 20व्या 30व्या दिवशी पत्र शुल्काचं पाठवलं असेल, तुम्ही अजिबात शुल्क भरू नका. मी कार्यकर्त्यांना जाहीर आवाहन करतो. कारण शासनाने परिपत्रक बनवलेले आहे. जर तुम्हाला 15 दिवसाच्या आत त्याने शुल्काबाबत कळवलं नाही तर त्याने कलम 7(2)चं उल्लंघन केलं. म्हणून तुम्ही अपिलामध्ये कलम 7(6) नुसार निशुल्क माहिती मागू शकता. मी 700 पानं वन टाइम एका अधिकाऱ्याकडनं, एकाने तर 1400 पाठवली, ते पण जिल्हा लेवल, ग्रामीण वगैरे नाही. कारण कलमात चुकला, अपील केलं, कलमात चुकला, त्याला द्यावं लागली. त्यांनी लोक नाही मारला तरी द्यावं लागली. मी परत स्मरणपत्र टाकलं एका जिल्हा लेवलच्या कार्यकर्त्या अधिकाऱ्यांना, त्यांनी मला फर्स्ट पानावर सही शिक्का करून दिला, बाकीच्या पानावर लोगो नव्हता, सही शिक्का नव्हती. मी अपील केलं, एक स्मरणपत्र टाकलं, रजिस्टर पोस्टाने पुन्हा 1400 पाना आली. तुम्हाला यासाठी कायदा माहिती पाहिजे, वाचलं पाहिजे, पॉकेट डायरी वाचली पाहिजे. आता हे झालं जोडपत्र ब मध्ये मागणी करायची. लक्षात घ्या, अ मध्ये त्यांनी उत्तर नाही दिलं तर जोडपत्र ब म्हणजे कलम 1901 नुसार तुम्ही त्या पत्रामध्ये नमूद करायचं. एंट्री लिहायचे कारण नाही. दिनांक टिंब दिवशी मी जनमाहिती यांना अर्ज केला होता, त्यांनी 30 दिवसात माहिती दिली नाही, म्हणून जनमाहिती अधिकारी यांनी कलम 7(2)चं उल्लंघन केलं हे. म्हणून अर्जात नमूद केल्याप्रमाणे कलम 7(6) नुसार सर्व माहिती निशुल्क सही सहित आरटीआय लोगो सहित सांक्षित करून मिळावी. बस एवढी 4-5 वाक्य लिहिलं, लय झालं. काही कार्यकर्ते म्हणतात आम्हाला पानच पुरत नाही. अरे मुद्दा झाला, संविधानाचं एक आर्टिकल असतं, 2च वळी असतात, पण त्याचा अख्खा सारांश असतो. म्हणजे त्या कलमाचा तुम्ही जर अभ्यास केला 7(2)चा 7(6)चा तुम्हाला कळेल. आणि मी प्रत्येकाला विनंती करेन, तुम्ही जोडपत्र अ दाखल करताना त्याच्या हेडिंगला आपण वर लिहितो ना, माहिती अधिकार अधिनियम 2005 अन्वये नियम 3 नुसार अर्ज, त्याच्या खाली लिहा, काय लिहा, कलम 6(3) नुसार संबंधित कार्यालयात वर्ग करणे. हे वाक्य खूप महत्वाचं आहे. हे कायद्याचं कलम आहे, का कुणी घरी बनवलेलं नाही. जर त्या अधिकाऱ्याने त्याच्या कार्यालयाशी तो अर्ज निगडीत नसेल तर त्या कलमानं त्यांनी जिथं दिल्लीला असेल तर दिल्लीला पाठवायचे. हे अति महत्वाचं कलम आहे. मी जिल्हा परिषद शाळेत अर्ज केला, त्यांनी मुंबईमध्ये पाठवला, त्याचं पाठवणं काम आहे. जर तो अधिकारी म्हणत असेल आमच्या इथे निगडीत नाही, आम्ही कसं काय पाठवायचं, त्याला म्हणायचं बाबा 2 ओळीचं लिखी दे, मी अर्ज घेत नाही. मग त्याला कसा 25,000चा
बोनस मिळतो राज्य माहिती आहे का? मग कळेल. मी कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो, कलम 6(3) ने संबंधित कार्यालयात वर्ग करणे हे वाक्य जरूर लिहा. त्याच्यामुळे तुमचा जरी कार्यालय चुकलं तरी त्या कार्यालयात ट्रान्सपोर्ट करण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि ह्याच्यावर आपण त्याला अपील करू शकतो. आज झाला जोडपत्र अ. जोडपत्र ब मध्ये मी सांगितलं शॉर्ट फॉर्म मध्ये लिहायचं. त्याच्यानंतर जोडपत्र क. जोडपत्र क मध्ये जेव्हा तुम्हाला एकूणी अधिकार प्रथम अपील अधिकाऱ्याने याच्यावर जर सुनावणी घेतली तर सुनावणीमध्ये तोच मुद्दा मांडायचा. प्रथम अपील अधिकाऱ्याला दंड करायचा अधिकार नाही, शिस्तभंग कारवाई करायचा अधिकार नाही, कारवाई करायचा अधिकार नाही. तो फक्त म्हणू शकतो जोडपत्र अ मध्ये नमूद केल्याप्रमाणे सर्व माहिती अर्जदारांना निःशुल्क देण्यात यावी, एवढाच त्याचा अधिकार आहे. म्हणून काही कार्यकर्ते प्रथम आपल्या अधिकाऱ्याकडे याच्यावर दप्तर काही कारवाई करा, याच्यावर फौजदारी करा, याच्यावर दंड करा, अजिबात नाही. तो त्याला अधिकारच नाही. तो एसी डब्यात बसायला त्याला अधिकार नाही, तो कसा त्या एसी मध्ये बसेल? त्याला त्या कॅटेगरीचा लागतो अधिकारी, तर त्याला एसी डब्यामध्ये बसायचा अधिकार असतो. तसं मी कार्यकर्त्यांना सांगतो. बरं, हा झाला विषय. पण जोडपत्र ब मध्ये जेव्हा प्रथम अपील अधिकारी तुम्हाला आदेश देतील, आदेश देऊन जर जनमाहिती अधिकाऱ्यांनी तुम्हाला माहिती नाही दिली, हे बघा बरं का, जर थोडं लक्षात ठेवा. जर प्रथम अपील अधिकाऱ्याने आदेश देऊन तुम्हाला माहिती दिली नाही 7-10 दिवसात, तर त्याच्या विरुद्ध तुम्ही त्यांच्या वरिष्ठाला तक्रार करू शकता. नवे त्या आदेशाच्या अनुषंगाने कलम 18(1) नुसार तुम्ही राज्य माहिती आयोगावर तक्रार करू शकता. हा झाला भाग. त्याच्यानंतर तुम्ही जोडपत्र क दाखल करू शकता. म्हणजे कलम 19(3) नुसार तुम्ही राज्य माहिती आयोगाकडे द्वितीय अपील करू शकता. द्वितीय अपिलामध्ये तुम्ही करत असताना विषय नमूद करा आणि त्याच्यात मागणी करा की जनमाहिती अधिकारी यांनी 30 दिवसात माहिती दिली नाही व प्रथम अपील अधिकाऱ्यांना आदेश करून सुद्धा माहिती दिलेली नाही. म्हणजेच जनमाहिती अधिकारी यांच्या पगारातून कलम 20(1) नुसार 25,000 रुपये दंड मिळावे नमूद करा. त्याचप्रमाणे जनमाहिती अधिकाऱ्यांनी कायद्याचं नियमाचं पालन केले नाही, 30 दिवसात माहिती दिली नाही, अधिकाऱ्याच्या म्हणून कलम 20(2) नुसार संबंधित जनमाहिती अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी. हा झाला द्वितीय अपिलामध्ये विषय. पण कलम 18 हा वेगळा विषय आहे. कलम 18 मध्ये माझे कार्यकर्ते काही म्हणतात मला नुकसान भरपाई मिळावी, ते चुकीचं आहे. जर तुम्हाला 3-3, 4-4 वर्ष थांबून तुम्ही 10-5,000 रुपयासाठी नुकसान घेत असेल त्यांना काही द्यायला हरकत नाही. कारण एक विषय ते कोटी 10-5 लाखाचे गपले करतात, टेंडर खात्यात काम दाखवत्यात. म्हणून तिथं तुम्हाला कलम 18 मध्ये नुकसान भरपाईची मागणी करू नका. तिथं तुम्ही 20(2) चा वापर करा. तुम्ही दप्तर दिंगायची मागणी करा. तुम्ही CRPC 166(a)88 ची मागणी करा. कलम 19(8) नुसार मागणी करा. म्हणजे काय होते, त्याला कारवाईचा आदेश होईल आणि तो आदेश जर राज्य माहिती आयोगाचा झाला, ते गुन्हा दाखल करत नाही. लक्षात घ्या, राज्य माहिती आयोग ते तुम्हाला आदेश देतो. तो आदेश दिल्यानंतर आपण संबंधित पोलीस चौकीमध्ये तो दाखल करा. ज्यावेळी अर्धे न्यायिक न्यायालयाचा आदेश असेल तर पोलीस स्टेशन तुम्हाला नाही म्हणू शकत नाही. मग त्याची मस्त वाजेल, त्या सिव्हिल बस त्याच्यावर बसेल. असं मी सर्व कार्यकर्त्यांना नक्कीच सर, तुम्ही जे मार्गदर्शन आम्हाला करतायत आणि कार्यकर्त्यांना करतायत त्यासाठी नक्कीच. आणि आपण घेतलेला पवित्रा की जो 1 लाख महाराष्ट्रभरातून 1 लाख निस्वार्थ चळवळीतले कार्यकर्ते आणि चळवळ करताना 1 लाख जणांना आपण तयार करणार आहोत, ते स्वप्न नक्की आपलं पूर्ण हो ही सदिच्छा. माझं सहकारी जगदीश तेलंग यांना अजून एक प्रश्न पडलाय आणि त्यांच्या मनातला प्रश्न आपण थोडक्यात उत्तर दिलं तर बरं होईल, कारण आपल्याकडे वेळची खूप मर्यादा आहे आणि खूप कमी आहे. मी तेलंग सरांना हे करेल की आपण आपला प्रश्न मांडावा. नक्की नक्की नक्कीच गुजर काका, आपण जे मार्गदर्शन केलं ते आपल्या कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवावं. जे नवखे कार्यकर्ते असतात यांनी पण लक्षात ठेवावं की ज्या पहिले माहिती अधिकार कायद्याचं पहिले पूर्ण वाचन करावं. वाचन केल्यानंतर आपण सांगितल्याप्रमाणे
त्याच्यामध्ये अ, दाखल माहिती अधिकाराचा माहिती मागून घ्यावी. परंतु काका, हे सर्व करत असताना आपण आपले काही नवखे कार्यकर्ते असतात आणि उत्साहाच्या भरात हे काहीतरी वेगळंच करतात. पण त्याच्यामुळे जे शासकीय अधिकारी हे त्यांच्यावर जो 353 दाखल करतात आणि तो दाखल झाल्यानंतर तो समोरचा जो आहे कार्यकर्ता हा खचून जातो. ह्या 353 त्याच्यावर झाली नाही पाहिजे, हा त्याच्यापासून वाचला पाहिजे. याच्यासाठी आपण आमच्या कार्यकर्त्यांना आणि सामान्य जनतेला काय मार्गदर्शन करतात? नक्कीच सर. सन्माननीय जगदीश तेलंगे सरांनी खूप छान प्रश्न विचारला. कार्यकर्ते 353 का दाखल होतो आणि का होऊ नये यासाठी काय केलं पाहिजे? काय होतंय की काही कार्यकर्ते तरुण असतात, अंगामध्ये शरीरामध्ये रक्त सळसळ करीत असतो, अभ्यासाचं अज्ञान असतं. मग एखाद्या कार्यकर्त्याला एखाद्या अधिकाऱ्याला जाऊन उलट पालट बोलणे, नियमाचं कायद्याचं पालन न करणे, मग असं केल्यामुळं असे प्रसंग घडत जातात. मी सर्व कार्यकर्त्यांना विनंती करेल, मी पहिल्यापासूनच सांगितलं, आपण संविधान मार्गाने लोकशाही पद्धतीने आपला भारत देश चाललेला आहे. कायद्यानं सर्व सिस्टीम बनवून ठेवलेली आहे. तुम्हाला एखाद्या कार्यालयाचं अवलोकन करायचं असेल तर तुम्ही माहिती अधिकार कायद्याअंतर्गत शासकीय परिपत्रकानुसार त्यांना अर्ज द्या. दर सोमवारी शासनानं परिपत्रक बनवलेलं आहे. दर सोमवारी 3 ते 5. जर सोमवारी सुट्टी असेल तर त्याच्या मंगळवारी तुम्हाला अधिकार आहे 3 ते 5 कार्यालयात जाऊन जे पाहिजे ते अवलोकन करू शकता. पण तुम्ही पहिला संविधान मार्गाने त्या कार्यालयात अर्ज दिला पाहिजे आणि तो त्या दिवशी नाही, 4 दिवस 2 दिवस अगोदर दिला पाहिजे. कारण जर तुम्ही अवलोकनला 10 कार्यकर्ते केले आणि त्या अधिकाऱ्याकडे बसण्याची सुविधा नसेल, मांडून ठेवण्याची सुविधा नसेल तर कसं तुम्हाला सादर करून देणार? मग वाद निर्माण होतात, मग त्याच्यात गुन्हे घडतात. म्हणून मी कार्यकर्त्याला विनंती करेल, तुम्हाला अवलोकन करायचं आहे तर तुम्ही 4 दिवस 5 दिवस अगोदर अर्ज द्या परिपत्रकानुसार. आणि त्यानुसार जर तुम्ही त्या वारी गेला, त्यांनी पत्रव्यवहार नाही केला, 7 दिवस वाट बघा, तर तुम्ही बिंदास पुढल्या सोमवारी जा. मग त्यांनी कसा गुन्हा दाखल करतोय त्याला संघटना पाठबळ देईल. ह्या झाला अवलोकनचा विषय. आता राहिला दुसरा म्हणजे कलम 4(ख)(1)(ख) नुसार कार्यालय पाणी 17 मुद्द्याची आमच्या तालुक्यामध्ये सन्माननीय नितीन शशिकांत यादव, जागृत नागरिक महासंघ अध्यक्ष संस्थापक महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली मावळ तालुक्यामध्ये जवळजवळ 30 ग्रामपंचायत, हॉस्पिटल 4, तहसील कार्यालय, पंचायत समिती सगळं कलम 4(ख) ची पाहणी केली. त्या कलम 4(ख)च्या अवलोकनामध्ये इतके भयानक प्रश्न पुढे उभे राहिले, तुम्ही म्हणसाल काय राव. अहो, कितीतरी ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचाराचा पाव फुटलाय आणि सगळं डोळ्यांनी पाहायला मिळतं. पण त्यासाठी तुम्ही पहिला अर्ज दिला पाहिजे. तुमचं टीमवर्क किती जाणार आहे त्याची नावं नमूद केली पाहिजे. किती लोक येणार आहे आमच्याच्या नमूद करा, आमची बसण्याची व्यवस्था करा. मग त्या कलम 4(ख) नुसार ते कार्यालय सगळी तुमची मांडणी करते. जर तुमच्या माहितीसाठी सांगतो, मावळ तालुक्यामध्ये जांभूळ ग्रामपंचायत आहे. अति सुंदर. नाणे, जांभूळ आणि धामणे या 3 ग्रामपंचायत कधी वेळ आला तर पाहायला या, मला फोन करा, मी घेऊन जातो तिथं. अहो, इतकी अपडेट आहे. भले 1-2% कमी असेल, पण जे टक्के आहे इतकं सुंदर मांडण आहे. तुम्ही 8 मागितलं ना, किती 1950 ते 60 त्या कॉलम मध्ये जायचं. ती डायरी तुम्ही बघा, तुम्ही हाताने बाहेर काढायचं, लगेच झेरॉक्सला तुम्हाला टाकून लगेच देणार. 2 रुपये प्रतिनं. तुम्हाला 14 वेतनाचं किती पैसे आलं त्याच्यामध्ये सगळं त्यांनी लावलेले व्यक्ती, त्यांनी काढा, पहा. तुम्हाला कंच पान पाहिजे, सीसी पेन्सिलने कागदावर लिहा, लगेच दिलं जातं. अप टू डेट. ज्यावेळेस आम्ही आरोग्य विभाग प्राथमिक आरोग्य केंद्र तपासणी केली, भयानक भयानक कहाणी समोर आली. काही वेळे कुत्र्याची इंजेक्शन चावले की म्हणजे आमच्या हॉस्पिटलमध्ये नाही. आणि जेव्हा आम्ही ऑडिट त्यांचं चेक केलं तर इंजेक्शन आले गेलेत कुठं. ज्वलंत विरोध विधान आम्ही कलम 4(ख) च्या माध्यमातून पाणी केली. पण संविधान मार्गाने लोकशाही पद्धतीनं पत्रव्यवहार करून, म्हणून आमच्यावर कुठले गुन्हे उमटत नाही, तो दाखल करू शकत नाही. आणि असं पत्रव्यवहार करून त्यांनी गुन्हा दाखल करायचा प्रयत्न केला तर ते गुन्हा घडूच शकत नाही.
नक्की काकासाहेब, जे आपण गुन्हे दाखल नको व्हायलासाठी जे आपण अंमलबजावणी करतात त्याच्या ती पण अंमलबजावणी कार्यकर्ते नक्की आपला आदर्श घेतील आणि आपल्या आदर्शाच्या माध्यमातून नक्कीच अ, पुढे जाऊन कार्यकर्ते सुद्धा सक्षम होतील. महत्वाचा मुद्दा तुम्ही कलम 4 ची बद्दलची माहिती सांगितली. तर अद्यापपर्यंत 120 कायदा लागू झाल्यानंतर 120 दिवसानंतर जी 1 ते 17 मुद्दे प्रकटन करायची होती ती स्वयं प्रकटन केली नाही. तर याबाबत आपण कुठे तक्रार दिली पाहिजे की जी आपल्याला अशी कलम 4 ची माहिती स्वतःहून प्रकटन करण्यासाठी हे होईल? थोडक्यात मांडा. हो सर, कलम 4 खजी 17 मुद्द्याची माहिती आपण ज्या कार्यालयात अर्ज केला आणि त्या कार्यालयामध्ये जर अपूर्ण असेल ते त्याची तुम्ही तक्रार राज्य माहिती आयोग करू शकता किंवा जिल्हाधिकारी करू शकता. जिल्हाधिकारी हा नोडल ऑफिसर असतो, तिथं आपल्या कार्यालयाचा नक्की पूर्ण नक्की अधिकार. काकासाहेब. तुम्हाला चळवळ का निर्माण केली, सगळ्यामध्ये कोणती लिमिटेशन येते आणि चळवळ मध्ये का असं यायला तुम्हाला भाग पडला आणि चळवळ का निर्माण करावी लागली काकासाहेब? राजेंद्र बुवा पत्रकार यांनी खूप छान प्रश्न विचारला. कारण डोळ्यासमोर चाललेला भ्रष्टाचार, अन्यायाला वाचा फोडण्यासाठी, माझ्या गरीब जनतेला न्याय मिळण्यासाठी एक चळवळ उभी राहावी म्हणून मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून एकत्र आलो आहोत. आणि त्याचं कारण असं आहे की न्याय मिळण्यासाठी, हक्क मागण्यासाठी कुणाकडे न जाता आपण आपल्या संविधान मार्गाने मिळवला पाहिजे, ही संकल्पना सुचली आणि चळवळ निर्माण केली. नक्की नक्की काकासाहेब, याचा फायदा नक्की अनेक कार्यकर्ते उचलतील आणि लवकरच आपण बघितलेलं स्वप्न 1 लाख कार्यकर्ते जे जुळवण्याचे आणि त्यांना तुम्ही सक्षम करण्यासाठीची जी शिकणार आहेत त्याच्यात भूषण सोनटक्के ॲडव्होकेट हे पण सक्रिय राहतात आणि त्याच्या माध्यमातून किरण जेजूरकर असेल, राहुल जयकर असेल, राजेंद्र लहाणे असेल आणि जगदीश तेलंग आणि राजेंद्र बुवा यांच्या माध्यमातून हे जे तुमचे सहकारी खूप छान प्रकारे काम करतायत आणि भविष्यात सुद्धा चांगले काम करतील. मी तेलंग सरांना शेवटचा प्रश्न करेल की सर, आता वेळ खूप झालेला आहे, शेवटचा प्रश्न आणि याचं आपण उत्तर दिलं पाहिजे आणि आपण थांबूया. अजून एकदा आपण आपली मुलाखत की दुसऱ्या भागात घेऊ. नक्कीच राजेंद्र बुवा सर, आता शेवटचा प्रश्न मला वाटतं वेळ झालेला आहे, त्याच्यामुळे मला थांबावंसं वाटतंय आणि शेवटचा प्रश्न घेसान तर वेळ भरपूर होईल. नक्की आजच्या मुलाखतीतून आपल्याला आणि कार्यकर्त्यांना खूप मोठा फायदा होणार आहे आणि जे गुजर सरांनी मार्गदर्शन केलं, मुलाखतीत अनेक प्रश्नांची उत्तरं दिलीत, त्याच्यातून आपला सगळ्यांचा फायदा सुद्धा होणार आहे. मी सर्व कार्यकर्त्यांना विनंती करेल की खाली दिलेल्या नंबरवर आपण नक्की संपर्क करा. व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा. सेमिनारला दर गुरुवार आणि रविवारी 8 ते 10 सेमिनार असतं. त्याच्यात भूषण सोनटक्के असतील, किरण जेजूरकर असतील, राहुल जयकर असतील, राजेंद्र लहाणे असतील, जगदीश तेलंग यांच्या सर्व आयोजकांकडून सेमिनार भरवलं जातं आणि याचे प्रमुख मार्गदर्शक आपले सुनील गुजर सावंत यांच्याकडून मार्गदर्शन होतं. त्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून दीपक पाचपुते अहमदनगर, अभिजित पटवार कोल्हापूर, अंबादास शेणेकर सर असतील, विठोबा ज्ञानदान असतील आणि असे अनेक मान्यवरांकडून आपलं हे सेमिनार चालवलं जातं. मी सर्व कार्यकर्त्यांना शेवटची नम्रतेची विनंती करेल की आपण जे गुजर सर स्वतः तळमळीने चळवळी सहभागी झाले आणि प्रमुख भूमिका बजावत आहेत याच्यात नक्की आपण साथ द्या. आणि मी सर्वांना विनंती करेल आपण इथंच थांबूया. पुढील भागात आपण अजून अशाच प्रकारे मुलाखत घेणार आहोत. जय हिंद, जय संविधान, जय भारत. जय हिंद, जय संविधान. जय हिंद, जय संविधान, जय भारत. राम.